सर्व अभियोग्यताधारकांना जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओमधून आपण शिक्षक भरतीमधील सर्वात महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, आजच्या रोजी किंवा उद्या सकाळी आपल्याला पवित्र पोर्टलवरती सर्व जाहिराती पाहायला मिळणार आहेत। जवळपास एकूण जिल्हा परिषदाच्या विदाऊट इंटरव्ह्यू असणाऱ्या 16,000 जाहिराती व उरलेल्या असणाऱ्या साधारणतः 6 ते 7,000 जाहिराती या आपल्याला विथ इंटरव्ह्यू म्हणजेच खाजगी संस्थांच्या पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीमध्ये प्रेफरन्स देत असताना तुम्ही कुठल्या क्रायटेरियामध्ये बसता, त्यानुसार तुम्ही कसे प्रेफरन्स देणार याबद्दल सविस्तर माहिती पाहिली होती। आजच्या व्हिडिओमधून काही असणाऱ्या अभियोग्यताधारकांनी मला कमेंट केल्या आणि मला विचारलं की सर, कला क्रीडा शिक्षकांच्या जागा येणार नाहीत तर आमचं काय? तर त्या असणाऱ्या कला क्रीडा असणारे जे काही अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी माझं एक सांगणं असेल की मित्रांनो, खचून जाऊ नका। सध्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लांटेशन होत आहे आणि 2024-25 मध्ये स्पेशल असणारी जी काही एज्युकेशन टीचर असणार आहेत त्यांची भरती होणार आहे। त्यामध्ये कला क्रीडा शिक्षक, कौशल्य आधारित असणारे जे काही शिक्षक आहेत त्यांची सुद्धा रिक्रुटमेंट होणार आहे। त्यामुळं अशा अभियोग्यताधारकांना विनंती आहे की या भरती प्रक्रियेमध्ये जरी तुम्हाला समावेश करता नाही आलं किंवा खूप मिनिमम जागा जर आल्या तर तुम्ही खचून जाऊ नका। येणारी भविष्यातली जी भरती असेल त्यामध्ये मॅक्झिमम जागा ह्या तुमच्याच असतील। तर मित्रांनो, गेल्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की जे अभियोग्यताधारक जे अविवाहित आहेत अशा अविवाहित अभियोग्यताधारकांनी प्रिफरन्स कसे द्यायला हवेत आणि त्यांनी कशा प्रकारे जिल्ह्यांची निवड केली पाहिजे, शाळांची निवड केली पाहिजे। आजच्या व्हिडिओमधून आपण विवाहित असणारे जे काही पती पत्नी आहेत त्यांच्यापैकी जर एखादा अभियोग्यताधारक जर नोकरीला असेल तर अशा वेळेस या असलेल्या उमेदवारांनी प्रिफरन्स कसे द्यायला पाहिजेत। उदाहरणार्थ काय, समजा एखादा अभियोग्यताधारक महिला आहे आणि तिचे पती एखाद्या असणाऱ्या संस्थेमध्ये म्हणा किंवा एखाद्या जिल्हा परिषदामध्ये म्हणा किंवा अन्य असणाऱ्या डिपार्टमेंटमध्ये नोकरीला आहेत आणि त्यांची मुलंसुद्धा लहान आहेत। अशा वेळेस त्यांना जर का गैरसोय टाळायची असेल तर अशा वेळेस पतींचं असं काही म्हणणं असतं किंवा त्यांनी फॅमिली डिस्कस केलेलं असतं की आपण जर का याच जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये पती नोकरीला आहेत त्या जिल्ह्यामध्ये जर त्यांना शाळा मिळणार असेल तर त्याच ठिकाणी त्यांना नोकरी करायची आहे, अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये त्यांना नोकरी करायची नाही आहे। तर माझं स्पष्ट असं मत आहे की मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट लागत नसते। जेणेकरून यावर्षी सध्या तुम्ही पाहिलं असन की आत्ता एक परिपत्रक निघालेलं होतं आणि आयुक्तांनी त्याचं जे काही कार्यवाही आहे ती चालू केलेली आहे, ज्यामध्ये भूकंपग्रस्तांच्या जागा या 2% ज्या जागा असतात त्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देण्यात येत असतात। जर भूकंपग्रस्ताचे उमेदवार मिळाले नाही तर यावरती कार्यवाही चालू आहे। याचा अर्थ काय, ज्यावेळेस गेल्या भरतीमध्ये जे काही उमेदवार होते अपात्र, गैरहजर यांचे स्पेशल राऊंड लावलेले होते, त्या जागा कन्वर्ट केलेल्या होत्या आणि नंतर त्यांचे राऊंड घेण्यात आलेले होते किंवा त्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे। त्याच धर्तीवरती यावेळेस मात्र असं होणार नाही आहे। यावेळेस लगेचच या जागा कन्वर्ट करण्याचं आयुक्तांच्या विचाराधीन आहे आणि लागलीच या जागा कन्वर्ट करून याच असलेल्या प्रिफरन्स जनरेट झाल्याच्या नंतर त्या उमेदवारांना त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं जाणार आहे। म्हणून माझं सर्व असलेल्या अभियोग्यताधारकांना आव्हान आहे, ज्या महिला उमेदवार असतील, ज्यांचे पती कार्यरत असतील, अशा उमेदवारांनी, महिला उमेदवारांनी प्रिफरन्स देत असताना त्यांच्या असलेल्या पतीसोबत किंवा त्यांच्या फॅमिलीसोबत डिस्कस करा। जेणेकरून समजा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्येच पात्र आहेत तुम्ही, परंतु तुम्हाला अन्य जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही जॉब करण्याची इच्छा नाही आहे, मग अशा वेळेस तुम्ही प्रिफरन्स कोणते द्यायला पाहिजेत? तर अशा अभियोग्यताधारकांनी, महिला उमेदवारांनी केवळ आणि केवळ त्याच जिल्ह्यामध्ये किंवा जर मानसिकता असेल की तुमच्या जिल्ह्यामधून शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अपडाऊन करू शकत असाल तर अशा जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स देण्यास हरकत नाही आहे। परंतु जर समजा तुम्हाला जेवढे प्रिफरन्स जनरेट होतील
आणि तुम्ही सर्व प्रिफरन्स जनरेट झाल्याच्या नंतर जर तुम्ही लॉक केले तर याचा दुष्परिणाम असा होणार आहे की तुम्ही भविष्यात त्या ठिकाणी जॉबला जाणार नाही आहेत आणि ती जागा त्या ठिकाणी तशीच व्हॅकंट राहील आणि एक अभियोग्यताधारकाचं नुकसान होईल. तो अभियोग्यताधारक नोकरीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तर सर्वांना माहीत आहे की किती कष्टातून ही प्रक्रिया पार पडत असते. अभ्यास करावा लागतो. एकतर 10-10 वर्षे शिक्षक भरती निघत नाही. म्हणून माझी उमेदवारांना कळकळीची विनंती आहे, त्यांनी प्रिफरन्स देत असताना लक्षपूर्वक आणि विचारपूर्वक प्रिफरन्स द्यायला हवेत. त्यानंतर दुसरा क्रायटेरियामध्ये येणारे जे काही शिक्षक आहेत, जे असे अभियोग्यताधारक उमेदवार आहेत जे ऑलरेडी एखाद्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. फॉर एक्झाम्पल, एखादा उमेदवार हा नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि तो सुद्धा 2019चा किंवा 2010चा कुठल्याही पाठीमागील शिक्षक भरतीमध्ये कार्यरत असलेला शिक्षक आहे, परंतु त्याला जिल्हा बदलीमध्ये त्याला येता आले नाही. त्यामुळं अशा अभियोग्यताधारक जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा परीक्षा दिलेली आहे, त्यांना सुद्धा जर स्कोर चांगला असेल तर अशा उमेदवारांनी देखील त्यांचा जर स्वजिल्हा त्यांना मिळणार असेल तर त्यांनीच तो क्लिक करावा, तेवढाच प्रिफरन्स द्यावा. जर त्यांनी जेवढे प्रिफरन्स जनरेट होतील तर अशा उमेदवारांनी सर्वच्या सर्व प्रिफरन्स देऊ नये, कारण की अशा वेळेस एक जागा रिक्त राहण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. मग यामध्ये सांगायचं जर झालं तर बघा, एखादा उमेदवार जो कार्यरत शिक्षक आहे तो एखाद्या नाशिक विभागामध्ये नोकरीला आहे आणि समजा त्याला मराठवाड्यामध्ये यायचं आहे, त्याचा जिल्हा समजा एखादा धाराशिव जिल्हा आहे आणि त्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये यायचं असेल आणि तो धाराशिव जिल्ह्यामध्ये येत असताना जर समजा त्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये जर जागाच उपलब्ध नसेल तर त्याने त्याचा स्वजिल्हा न निवडता त्याने शेजारील जिल्हा जर निवडला मराठवाडीमधील, तर त्या ठिकाणी जर त्याला जागा मिळत असेल, त्या ठिकाणी संधी जर मिळत असेल तर तो नाशिक विभागातून मराठवाड्यामध्ये येत असेल तर त्याला जवळचा त्याचा जिल्हा मिळणार आहे, त्याच्या जिल्ह्याच्या शेजारचा जिल्हा मिळू शकतो. अशा वेळेस प्रिफरन्स जर त्यांनी लॉक केले तर हरकत नाही. परंतु अशा असणाऱ्या नाशिक विभागातील एखादा जर उमेदवार असेल तर त्याने विदर्भातील प्रिफरन्स विनाकारण लॉक करण्याची गरज नाही आहे. जेवढे तुम्ही प्रिफरन्स लॉक करताल तेवढ्याच जिल्ह्यांसाठी तुमचा विचार केला जाईल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जागा रिक्त राहणार नाही आणि अनेक असणाऱ्या अभियोग्यताधारकांना यामधून न्याय मिळेल. थँक्यू.